गुड मॉर्निंग. हा दिवस दुसरा आहे आमचा आणि आता आम्ही अंजोळ थोडा फ्रेश झालो आहे. 6:15 लेट झालो थोडं. चाललो मंदिर दर्शनासाठी आणि इकडनं पुढचा प्रवासाला सुरुवात करू. हे बघा आमच्या बाऱ्यामध्ये तयारी झाली. मग एवढून नसतं अजून. आम्ही चाललो आता पुन्हा दर्शनासाठी मंदिरात. दर्शन घेऊ आणि दुसरा प्रवासा पुढच्या सुरुवात. मंदिर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला आठवण न पडत असते माझं, पण तरी पण तर मंदिरात दर्शन झालेलं आहे आमचं आणि मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. पाहू शकता आता आम्ही सर्व निघतो. आता गाडीपासून निघतो. पुढच्या प्रवासामध्ये तुम्ही साथ द्या. तर फायनली आम्ही आता आपल्या ठिकाणावर पोचलेलो आहे. येवलवाडी म्हणजे दोनदा तीनच्या बाजू येवलवाडी आहे. तिथे जालिंगना महाराजांची समाधी चालू आहे. तर पहा ते पोचलो आता जस्ट पोचलो आम्ही. फायनली आम्ही आता मंदिरात पोचतो. आवारात पोचलो. मंदिराचा आवार आहे पूर्ण चेंज झाला आहे आता. गाडी आपली नाही यो होता पण यो ओपन नव्हता एवढा. हां यो होता आपण सगळा होता. मंदिर सेम आहे. मंदिरात काय बदल झाले नाही आहे. पाहू शकता एवढं झालं. लास्ट आम्ही इकडनं आलो होतो आणि या टायमाला इकडनं आलो. इकडनं गेलं मी इकडनं येतो. मंदिरात दाखवत ना कसं आहे. फायनली कसं झालं आमचं माझा आवडती पेंटिंग. पाहू शकता इकडनं एंट्री झाल्यानंतर आपण इथे येतो. इथे आल्यानंतर पाहू शकता शिवचैतन्य काय नमो नमो. समोरच तुम्हाला पाहायला मिळेल मंदिर. ज्याच्या इथे लेफ्ट साईडला इथे दत्तप्रभूंची मूर्ती आहे. मंदिर परिसर बघितला असेल पण दाखवतो आता. बाजूला पाळ्यां पण मध्ये होतात. आणि हे पहा रामायण तसा इथे होते सर्व. इथे जे फोटो होते ते फोटो पोस्ट करेन मी. FB अपलोड दिलेले फोटो आहेत. आता भिंती हे त्यांचा हिंदळ महाराज जन्म तसा अशी आहे ती. याच्यावर पुन्हा जे जन्माची कथा होती आणि त्यांचं अग्निकुंडातून जे आले होते हिंदळना ठीक आहे. हा फोटो सुरू होतो मी सगळं सापडलाच आपल्याला गालिंदा. आणि हे दुसरा फोटो म्हणजे हे नाथांचा फोटो. हे खूप जुना फोटो होता. म्हणजे इथे पेंटिंग आता नवीन केली असं म्हणजे इथे फोटो होतंच. तर आम्ही इथे उदी द्यायला चांगलं होतं झालं आहे. चहाची घाई लागली. हां आहे ना माझं इथं आहे भटाडीनाथ माझं कमनी होतं इथं. आपण आता आलो भटाडीनाथ तुमच्या इथे. अरे चालेल हा लोक काय दाखवतो मी. हे कडे झाड आहे. इकडचा पाला जो आहे पूर्ण जोड असतो शिडीप्रमाणे. मी तर
समोरच येतं आहे बा. आता तुम्हाला पारा आहे दूर लागतो म्हणतो. मला लास्ट टाइम घरी पण नेलं होतं. हे पहा हे वडवल हे ठिकाण आहे कातरूपाच्या बाजूला. आम्ही मोहोळचं वडवल नाही म्हणत आहे. हे वटसिद्ध आदनाथ. हे पहा हे वडाचं झाड आहे त्यांचं. हे वडाचं झाड इथे आतमध्ये मंदिर आहे. आता आम्ही इथे आधी हातपाय धुतो त्यानंतर पुढे जाऊ. तुम्हाला बघायचं हे पहा फायनल बघा. आदर्श महिना वडवळ मदनाथ सातूर राहतो. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता 2 मिनटं. मी हातपाय धुवून येतो. युद्ध आहे ना युद्ध आहे ना आता कितना म्हणजे बाय पडतो 4 नंतर चालू होईल. म्हणजे बाय पडतो आता. इथे दाभाळ बंद आहे. नंतर चालणं सुरू होईल. वेळ लागला. चालू असतं ना. चालू असतं आपण तेव्हा देत होतो ना. आपण होतो आपण 4 वाजता चालू होईल. आमचं दर्शनला तुम्ही जायला दर्शन घ्यायचं. जेव्हापासून दर्शनाचा भांडलं पाहू शकतो. देवीची म्हणा ते पाहिलं असं गणपती आहे. आणि ते आपल्या इथे पाहायला मिळेल हनुमानचे आपले संध्याकाळचे 6 वाजले. भरपूर पाऊस आहे इथे. आणि पावसाला आम्ही इथे येता आलो आहे तुळजापूरला दर्शनासाठी. हे बघा आता चालू आहे तुळजापूर भवानी मातेच्या दर्शनाला. तिकडनं पुढचं डेस्टिनेशन पुढे आमचं. पण आधी थोडं वळलो आम्ही इथे आईचं दर्शन घ्यायसाठी. आता हे दर्शन घेऊ मग पुढे जाऊ. आता विसिटेस नाहीत. हे बघा कल्याण थोडी वाटत सेम आहे. माझा टी शर्ट भाऊ जातो तिसरं माझा ह्याच्या जरा झाला आता. हे बा 132 हां सेम टी शर्ट आमचं कल्याण कोळीवाड्याचं. आणि हे भिवंडी कोळीवाडा त्या भिवंडी दुंदा भिवंडी हे बघा. आणि आता आम्ही आलो कोळीवाड्याची छान आपण थोडाच नाही आता टी शर्ट थोडे आपण आलो तुळजापूर स्वामीनी दर्शनासाठी आम्ही ते आलो आहे. दर्शन आलो आतमध्ये दाखवतो. पप्पा पप्पा थांबा. हे बा पप्पा चप्पल वा चप्पल जात मग. हे आहे व्हिडिओ झाले व्हिडिओ सिनेमॅटिक झाले. आपण आलोय नाही. तुंडा घेतलंय नाही हो कुंडामध्ये आता कुंडामध्ये आता नाही कुंडा तयार दर्शन आहे. तो येत कुंडा पाय धुवायचा तो भाईचा तुम्हाला येतो कुंडा आहे ना यो पाण्या कुंडा. एवढा पाऊस सुरू झाला. पाऊस होता पाऊस पडतो. आलो
मी तुम्हाला माहिती असते कधी आपण इथे आलो तरी पण उजव्या सोंड्या गणपतीचे थांबा जरा उजव्या सोंड्याचा गणपती त्यांना आपण आता एंट्री मारू मंदिरात. तुझं दर्शन झालंय, दर्शन झाले मागू भाऊजी. हो तुम्ही या पुढे पप्पा तुमच्यासाठी तुमच्याकडे पप्पा थांबता नाही पप्पा बरोबर थांबत आहे तुम्ही तरी. गल्ली फुल आहे तो होम सारा इथे. लाईन मध्ये या तुम्ही या. पाटील 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 फोन नंबर फायनली मी माझ्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे. डेस्टिनेशन म्हणजे मी यार माझं वय 36 वर्ष आहे आणि 10 वर्षापासून माझी इच्छा होती की मी जावं सर्व महाराष्ट्र फिरून काढलं, सर्व देवस्थान फिरलो मी. इथं देवस्थान राहिलं होतं माझं ते म्हणजे स्वामी समर्थांचा अत्तरटोल. आणि आज मी अत्तरटोलला आलेलो आहे. हे पाटी अन्नाचं येतं आहे, समोर पार्किंग आहे माझ्या समोर. हे पहा हे पाटी समोर पार्किंग आहे. म्हणजे मी पोचलो आहे आज. खूप बरं वाटतं आहे मला. त्या दर्शनासाठी चाललो मंदिरात. खूप वर्षांतर आलो, खूप इच्छा होती आणि ती पूर्ण झाली माझी. हे अन्नाचं लाईन आहे दिलं आहे. हे सर्वजण इथे येऊन दिल्यात. फक्त राहिलो होतो मी, माझं स्वप्न आणि बाला ना पूर्ण होता ना. आमचं स्वप्न होतं पूर्ण थोडं एकदा जाऊ असे पण आज आलो. हे अन्न याच्यामध्ये ते पूर्ण राही ना इथे आलो. आता पोचलो, लेट झालो, 9:30 झाले तर पोचलो. यांना माहिती आहे मला पण स्वप्न पूर्ण झालेलं आहेत. आणि मी पहिला आता माझा मित्र दीपक साळवी त्याला फोन लावणार होता. त्याला म्हणतो मी त्या हलवे म्हणून मंदिराला बाहेरून फोन लावून त्याला. खूप बरं वाटतं त्याच्यामुळे 2 वर्ष झाले माझं जाऊ थोड्या जणे आज झालं. दाखव माझा माहीत नाही जे उस्मा घेऊन चाललाय. ढेप आहे रथ, स्वामींचा रथ आहे आणि हे आम्ही आणि ज्या बाजूला जात असं ती जागा तिकडे होती. जागा तिकडे इकडनं आता मध्ये आम्ही बघतो मंदिरात दर्दी किती आहे काय आता अंदाज होतो. दर्दी नसेल तर आत्ताच आम्ही दर्शन घेऊ. दर्दी जर असेल तर सकाळी 5:30 5 वाजता जेव्हा आम्ही
फायनली आता आम्ही मंदिराकडे चाललो दर्शनासाठी. दर्शनासाठी तुम्हाला व्हिडिओ देणार नाही आहे, पण चाललो दर्शन देतो आधी. स्वप्न पूर्ण झालं म्हणजे पूर्ण महाराष्ट्र मला फिरून झालेलं आहे आता. पूर्ण महाराष्ट्र काय पडून घेऊ ना आदर नाही सकाळच्या बाजू. खांद्याला पण येऊ आतमध्ये. हां बाहेरचंच जेवण सकाळचं. हां गर्दी बघ मोठ्या हां गर्दी बघ ना मोठ्या. हां इथं बाहेर दर्डी नाही एवढी आतमध्ये दर्डी आहे ना. मग हो ना आले असं दर्शन. दर्शन होणार आपलं दर्शन करायचं. दर्शन घेतो आम्ही. मला व्हिडिओ अपलोड नाही रेडी आहे. आता झाला चांगला दर्शन पहिले फायनली दर्शन घेऊन बाहेर पडलो आम्ही आणि हे पाहिजे पुणे बाजार भरला होतो. आम्ही स्वामींच्या संशय मंडळ हे जपमाळ आणि आत्मा बाळ बा दादा आपल्या जपमाने आत्ता जातो. हे पहा हे जपमाळ घेतलं आम्ही आणि हे आत्ता स्वामींचा हे पूर्ण मार्केट आहे. ते तुम्हाला हवं ते मिळेल. मी नाही घेतलं माझ्याकडे एक आहे मुला घेऊन सुटून गेली. बाजार तिकडनं दर्शन झाल्यानंतर आम्ही रूम करत होतो. तिथे आहे ना जेवण चालू आहे. आता आम्ही आलो झुडू मंदिर. मंदिर व्हिडिओ का काढत नाही.